नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवली आहे चॉकलेट तिळगुळ बर्फी। तुम्ही हिला वडी सुद्धा म्हणू शकता। संक्रांत स्पेशल रेसिपी आहे। संक्रांत आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे, तर ही तिळगुळ वडी तुम्ही नक्की बनवा। आहे बघा, याचं जे चॉकलेटचा लेयर आहे तो किती सुंदर दिसतो आहे। खायला सुद्धा ती तितकीच टेस्टी आहे आणि बनवायला त्याहूनही सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी 1 कप तीळ घेतलेले आहेत। हे तीळ अनपॉलिश तीळ आहेत, गावरान तीळ आहेत। तुम्हाला जे तीळ अवेलेबल होतील ते तीळ तुम्ही घ्या। हे बघा, आता मस्त असे तीळ भाजून झाले आहेत। मंद गॅसवरती तीळ खरपूस असे भाजून घेतले। त्यानंतर 1 कप आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा मंद गॅसवरती आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत। खरपूस असे भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याचे टरफल सहजपणे विलग होतं, म्हणून आता आपण हे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। पूर्णपणे शेंगदाणे आता भाजत आलेले आहे, त्याची टरफल काढून टाकते। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। एका दुसऱ्या रेसिपीसाठी मी यामध्ये शेंगदाणे बारीक केले होते, तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 कप आता तीळ घालून घेतलेले आहेत। तीळ बारीक करून घ्यायचे आहेत, खूप जास्त पावडर करायची नाहीये, फाईन अशी पावडर करायची नाहीये, जस्ट आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। जाडसर बारीक केलेलं आहे। याला आता बाजूला ठेवून देऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्यावरची सगळी टरफलं काढून घेतलेली आहेत। बघा किती सहजपणे टरफलं निघालेली आहेत। आणि आता याला सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। याला बारीक करून झालेलं आहे, खूप जास्त बारीक केलेलं नाहीये। यामध्ये आता आपण 2 कप गूळ घालणार आहोत। गूळ मोजून घेतलेला आहे। 1 कप तीळ आणि 1 कप शेंगदाण्यासाठी 2 कप गूळ घेतलेला आहे। गूळ सगळा यामध्ये घालून घेतलेला आहे। मिक्सरचं मोठं भांडं वापरायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करून याला बारीक करून घ्यायचंय गुळाला। आता गॅसवरती एक कढई ठेवायची। कढईमध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तुपाने मस्त फ्लेवर येतो। आणि हे बघा, आता शेंगदाणे आणि गूळचं मिश्रण यामध्ये घालून घेऊया। गूळ हळूहळू वितळू लागतो। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। एकदम मंद गॅसवरती आपण पूर्ण रेसिपी करणार आहोत। आता तिळाचा कूट आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे। याला जस्ट आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी आहे आणि सतत हलवत आपण याला मिक्स करून घेणार आहोत। गूळ हळूहळू वितळू लागतो आणि हे मिश्रण ओलसर होत जातं, तर या स्टेजवरती आपल्याला थांबायचं आहे। सध्या मी याला मिक्स करते आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच हा गूळ वितळायला लागतो। हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। बघा, आता हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि यामध्ये आता इलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला आता आपण मिक्स करणार आहोत। फार जास्त वेळही हे प्रोसेस करायची नाहीये, नाहीतर हे मिश्रण पुन्हा कोरडं व्हायला लागतं। आता ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला वड्या बनवण्यासाठी हे थापून घ्यायचं आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने आपण याला व्यवस्थित असं थापून घेणार आहोत। हे बघा, स्पॅच्युलाने मी याला जस्ट असं थापून घेतलेलं आहे। तुम्ही एखादी वाटी घेऊन, प्लेट घेऊन थापू शकता। प्लेटला, वाटीला खालून तूप लावायचं आणि थापून घ्यायचं। आता इथे 70% डार्क चॉकलेट घेतलेलं आहे। डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं तरी चालेल, कुठलंही चॉकलेट घ्या, शक्यतो डार्क चॉकलेट बघा। आणि आता याला कट करून घेऊया। हे सगळं चॉकलेट आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। या चॉकलेटला आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे। यासाठी आपण त्याला बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचंय आणि हा बाउल त्या पातेल्यावरती ठेवून द्यायचा आहे। चॉकलेटमध्ये पाणी जाता कामा नये। मोठा बाउल घेतलेला आहे, त्यामुळे पाणी जाण्याची बिलकुल शक्यता नाहीये। आणि आता पाणी खाली उकळतंय आणि चॉकलेट बघा मेल्ट व्हायला लागलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे।
आणि आता पूर्णपणे हे चॉकलेट मेल्ट झाले आणि किती सुंदर रंग दिसतोय बघा चॉकलेटचा। याला आता खाली उतरून घेऊया आणि या थापलेल्या वडीच्या मिश्रणावरती हे चॉकलेट घालून घ्यायचं आहे। याचा थिन असा लेयर आला पाहिजे, यासाठी स्पॅच्युलाने आपण सगळीकडे पसरवून घेऊया। सगळीकडे इव्हनली पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा थिन असा लेयर तयार होईल। हे ताट फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं सेट व्हायला। आता हे चॉकलेट जे आहे ते बऱ्यापैकी सेट झालेलं आहे। अजूनही थोडंसं ओलसर लागतंय हाताला। अशा पद्धतीने हे चॉकलेट अर्ध्या तासासाठी किंवा 40 मिनिटासाठी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून देऊ शकता। साईडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीला असं मार्किंग करून घ्यायचं आहे वड्यांचं। चाकूच्या मदतीने असं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर याला वड्या कट करायला घ्यायच्या आहेत। बर्फीचा शेप दिलेला आहे मी इथे। सगळ्या वड्या आता आपण कट करून घ्यायच्या आहेत। बघा व्यवस्थित वड्या कट होत आहेत आणि मस्त अशी आपली चॉकलेट तिळगुळ बर्फी किंवा वडी तयार झालेली आहे। मस्त दिसते आहे, खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते आहे आणि बनवायला सोपी आहे। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।